हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. चला तर मग आज क्लिनिंग ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते, कारण गणपती लवकरच येणार आहे. त्यामुळं घराची थोडीशी क्लिनिंग करून घेऊया असं हे चाललं आहे, कारण 2 ते 3च दिवस राहिलेत गणपती यायला. आणि तेवढं डीप क्लिनिंग तर पूर्ण होणार नाही, पण बेसिक आहे ते तरी क्लीन व्यवस्थित करून घेऊया असं हे चाललेलं. अगदी थोडासा पार्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते. का मी फक्त जिथं गणपती बसणार आहे तिथली डीप क्लिनिंग केली आहे. त्याचा व्हिडिओ उद्या येईलच. आणि मी एक असं प्रोडक्ट त्याच्यामध्ये यूज केलं आहे की जेणेकरून सगळे जे डाग आहेत आपल्या भिंतीवरती किंवा आपल्या ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं कळणारच आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे त्याचे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथं क्लिनिंग करायला मी बेडरूमपासून सुरुवात केली आहे. फक्त थोडंसं बेड सेट केलं आणि तिथं काय जाळ्या वगैरे आहेत का ते क्लीन करून घेतलेलं. आणि आता फक्त साफ करून घेते. तर क्लिनिंगच्या म्हणजे जेव्हा आपण क्लिनिंग करतो तेव्हा मला तरी असं वाटतं की घरात शक्यतो शांतता असावी, कारण आपल्या म्हणजे काम करताना एक एक काम वाढत असतं. की एखादी म्हणजे थोडंसं बेड तरी नीट करायला घेतलं तरी बेडवरती म्हणजे बेडशीट साफ करणं किंवा बेडशीट साफ करणं, त्यानंतर तिथं शोपीस आहे त्याच्यावरती धुळा साठलेला असतो ते साफ करणं, कपाट आहेत, त्यानंतर बरेच अशा वस्तू असतात ज्या क्लीन करायच्या चाललेल्या, त्या मी पटकन करून घेतलेल्या आणि त्यानंतर इथलं साफ करून घेतलं. बेडरूममध्ये आवरत बसलेले, त्यामुळे किचनमध्ये बराचसा पसारा तसाच राहिलेला. मी म्हटलं की ते पटकन करून घेऊया, कारण ह्या अशा गोष्टी आहेत जे म्हणजे डीप क्लिनिंग करताना एखादी महत्त्वाचं काम साईडला ठेवून, म्हणजे रोजच्या रुटीनमधलं काम साईडला ठेवूनच अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळं मग मी म्हणलेलं की म्हणजे मी असा विचार केला की किचन तर दुपारी नाही घासलं तरी संध्याकाळी जेव्हा आपण चहा वगैरे करतो तेव्हा क्लीन करू शकतो. पण आधी बेडरूम साफ करायला घेऊया. मग तेच मी करत होते. त्यानंतर मग तसंच सगळीकडचं झाडू मारून घेतला, कारण संध्याकाळच्या टायमिंगला मला म्हणजे मुलं क्लासला गेल्यानंतर जेव्हा एक दीड तास मिळेल तेव्हा मग मी हॉलची क्लिनिंग करून घेणार आहे, डीप क्लिनिंग. कारण तिथं गणपती ठेवायचं आहे, तर मग तिथलं पूर्ण क्लीन करून घेईन. किचनमधलं मी म्हणते की त्यानंतर करेन, कारण किचनमधलं थोडं थोडं करू शकतो आपण. कॅबिनेट नंतर साफ केले. किचनच्या शेगडीच्या वरची जी भिंत आहे ती एक दिवस साफ करून घेतली, असं करू शकतो, किंवा एका टायमिंगला साफ करून घेतली. त्यामुळे मी म्हटलेलं की बेडरूमच घेऊयात, कारण बेडरूमकडे लवकर हात लागत नाही आणि एक सुरुवात होईल. तर अशा पद्धतीनं मग मी सुरुवात करून घेतलेली. त्यानंतर मुलं इथं बसले आहेत कपड्याच्या घड्या, कारण पाऊस एवढा पडतो आहे बाहेर की कपडे सुकत नाही आहेत. आणि त्यामुळं मग घरात थोडी बाहेर थोडी घातलेली ते सगळे एकत्र आणलेले मी. जरी बाहेर कपडे 2-3 दिवस असली किंवा 4 दिवस ठेवली तरी ती थंड पडल्यामुळे कळत नाही सुकलेली. मग मी काय केलेलं घरातच असं नाड्या म्हणजे आपली व्हाईट कलरची नाडी असते ना, त्यांनी बांधून ते कपडे एक रात्र म्हणजे मी झोपायच्या अगोदर सगळ्यात घरामध्ये बांधलेल्या, आणि त्याच्यावरती कपडे गाठ टाकलेले, जेणेकरून जर सुकलेले कपडे असतील तर ते साईडला निघतील, थंड पडणार नाहीत. आणि मग त्यामुळे ते इतकं सगळं पसारा साठलेला. मग तो कपडे म्हणजे बेडरूम झाल्यानंतर मग लुटून काढून लगेच फरशी पुसून घेते आणि त्यानंतर मग कपड्याच्या घड्या. तर अशा प्रकारे माझं क्लिनिंग झालेलं आहे. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.